प्रोटीनयुक्त तर मस्त अशी आपली ही टिक्की लाजवाब टेस्ट आहे आणि चटणी पण खूप छान झालेली आहे. चटपटीत आपण काकडीची चटणी बनवली मस्त. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या स्वयंपाकघरात बनवलेलं आहे मस्त अशी हरभरा, छोले, मटकी, मूग, शेंगदाणे प्रोटीनयुक्त हे सर्व पदार्थाचे मिळून ही टिक्की बनवलेली आहे आणि त्याबरोबर मस्त अशी काकडीची झणझणीत चटणी बनवलेली आहे, एकदम टेस्टी. तर मस्त अशी साधी सोपी रेसिपी आहे, झटपट बनते. सकाळी जर तुम्ही डाएट जर करत असाल तर अशा पद्धतीने सर्वांसाठी जरी अशी टिक्की बनवली तरीसुद्धा मस्त अशी पौष्टिक आहे. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि खायला जर म्हणाल तर मस्त अशी टेस्टी लागते. तुम्ही ह्यामध्ये अजून पनीर, सोयावडी, दही असं तुम्ही अजून यूज करू शकता. मस्त झालेली आहे. तर कशी बनवली आहेत अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. अशा साध्या साध्या रेसिपी असतात आपल्या, साध्या सोप्या बनवायला पण आणि टेस्टी पौष्टिक असतात. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपण बनवतो आहे हाय प्रोटीन टिक्की. तर त्यासाठी घेतलेले आहेत हे 1 वाटी छोले, हे 1 वाटी हरभरे भिजवलेले सर्व, ह्याला मोड नाही आणलेले, तसेच भिजवलेले. आणि ही मटकी, हे 1 वाटी मूग आणि 1 वाटी मटकी असं. तर आपण जर फक्त प्रोटीन घ्यायचं म्हणलं तर साध्या साध्या गोष्टीमधनं प्रोटीन मिळत असतं. तर छोले, हरभरे, मूग, मटकी ह्यामधून भरपूर प्रोटीन्स मिळतात. जर तुम्ही डाएट प्लॅन करत असाल तर आपल्याला बनवायची ह्याची टिक्की. साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला जर म्हणाल तर एकदम चविष्ट लागते. तर आपल्याला आता हे स्प्राऊट शिजवून घ्यायचे. हरभरे, मूग, हे छोले आणि मटकी आणि ह्यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे. थोडं 1 कप पाणी घालायचे, जास्त पाणी नाही घालायचे. ह्यामध्ये घालायचे 1/2 चमचा मीठ, आणि ह्याच्या आपल्याला आता 4 शिट्ट्या घ्यायच्या. तर गॅस चढवलेला आहे, कुकरवर गॅस पेटवला आहे. आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्यात, गॅस बंद करायचे. तर आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची. काकडीची चटणी बनवायची. काकडी घेतलेली आहे, मोठी काकडी कापून घेतली बारीक. कोथिंबीर, जिरं घेतलं आहे अर्धा चमचा, 6-7 लसणाच्या पाकळ्या, 6 हिरवी मिरची, अर्धा टोमॅटो घेतला आहे, हे 1/2 चमचा मीठ, थोडंसं जास्त आहे, आणि अर्धा लिंबू. जिरं, लसूण, मिरची, मीठ, टाकायची काकडी, टोमॅटो, हे टाकायचे लिंबू. दही टाकलं तरी सुद्धा चालेल, दह्याने पण मस्त लागते. म्हणजे आपण कोशिंबीर जशी बनवतो तशा प्रकारे टेस्ट लागेल. लिंबाने पण छान लागते. आणि ही घालायची कोथिंबीर, थोडंसं पाणी घ्यायची. आपल्याला आता चटणी बनवून बघू शकता, मस्त झालेली आपली चटणी. तर अशा प्रकारे आपली ही काकडीची चटणी तयार आहे. मस्त, खूप छान टेस्ट लागते ह्याची. आपल्याला टिक्की बरोबर मस्त झालेली. तर आता हे थंड झालेले, मस्त शिजलेले, बघू शकता छान शिजले.
आपण असे जरी खाल्ले तरी सुद्धा छान लागतात. पण आपल्याला त्याची टिक्की बनवायची, त्यासाठी आपल्याला थोडंसं मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे. मूग, मटकी, छोले बेसनमुळे आणि पोह्यामुळे छान बाइंडिंग येतं. शेंगदाणे पण शिजले. तर आता हे आपल्याला हरभरे ते बाहेर, तर आपल्याला हे शिजवलेले स्प्राउट्स कडधान्य हे फिरवून घ्यायचे बाइंडिंग येण्यासाठी. तसे छान शिजलेले. आपल्याला त्यामध्ये घालायचं लसूण, मिरची आपण वरून कापून घालणार आहेत आणि आपण मस्त अशी झणझणीत चटणी पण बनवलेली आहे. तर हे अशा प्रकारे जास्त बारीक नाही केलं, जाडसरच ठेवले. आपल्याला अजून राहिलेलं असं बारीक करून घ्यायचे. आता आपल्याला त्या टिक्कीमध्ये हे टाकायचे. पाऊण वाटी बेसन आहे, हे 1 वाटी पोहे भिजवून घेतलेत. त्यामुळे काय होईल, आपली टिक्की छान क्रिस्पी होईल आणि टेस्ट पण येईल. आणि हे गाजर घेतले किसून 1 वाटी, ह्या 4 हिरवी मिरची कापून घेतली, हा 1 छोटा टोमॅटो, हे मिरेपूड आहे 1/2 चमचा, आणि हे अर्धा चमचा मीठ, आणि हे अर्धा चमचा जिरेपूड. हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला सर्व जिन्नस. कांदा राहील, कांदा, तर हा कांदा 1 मोठ्या आकाराचा कांदा आणि कोथिंबीर, हे सर्व जिन्नस मिक्स करून. डाएट करताना आपल्याला काय वाटतं, डाएटचे पदार्थ म्हणजे खायला चांगले नसतात, पण अशा पद्धतीने जर बनवलं तर तुम्ही रोज रोज आनंदाने खाऊ शकता. आता टाकायचा आहे कांदा, अगोदर टाकले, टाकायचे गाजर, मीठ, ही हिरवी मिरची, ही मिरेपूड आणि ही जिरेपूड, टोमॅटो घालायचं, कोबी पण टाकू शकता. हे बेसन पीठ, बेसन म्हणजे हे सुद्धा प्रोटीनयुक्त असतं, म्हणजे आपण हरभरे म्हणले की प्रोटीन असते त्यामध्ये. तर ह्याचा मस्त मिक्स करून घ्यायचं. आता तर परफेक्ट झालेले. आता आपल्याला टिक्की बनवून घ्यायची. तर काय करायचं, थोडंसं तेल हाताला लावायचं, तर अशा प्रकारे पातळ पातळ बनवून घ्यायच्यात आपल्याला. तर अशा प्रकारे आहे आपल्या पातळसर टिक्की बनवून घेतल्यात. आता ह्याला शेलो फ्राय करायचं आपल्याला. तवा ठेवलेला टाकण्यासाठी तेल घालायचे. तर आता आपल्याला टिक्की ठेवायची भाजी शेलो फ्राय करण्यासाठी. मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे. काय करायचंय, तीन 4 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे, म्हणजे छान आतपर्यंत शिजले जाईल. फ्लेम आता थोडीशी लो करायची, मीडियम फ्लेम ठेवायची. फ्लेम जर फुल ठेवली तर ते फक्त वरून करपेल आणि आतमध्ये कच्चं राहील. तर 3 मिनिट झाले, पलटी करून घ्यायची. आता आपल्याला झाकण नाही ठेवायचे, फ्लेम फुल करायची थोडा वेळ. तर थोडा वेळ फ्लेम आपल्याला फुल करायची आणि परत कमी करायची. आता
फक्त आपल्याला फ्लेम थोडीशी कमी करायची, म्हणजे मीडियम फ्लेमवरती ठेवायची, नाहीतर ते कच्चं राहू शकतात. आणि आता झाकण नाही ठेवायचे. तर आता पलटून बघायचं परत. थोडंसं तेल टाकायचे आणि फ्लेम वाढवायची परत. चांगलं लागतं. मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे. तर आता ही इतकी छान आपली क्रिस्पी बनलेली काढून घ्यायची. तुम्ही यामध्ये पनीर वापरू शकता, सोया वडी वापरू शकता. अशा प्रकारे जर नाश्त्याला मस्त असे टिक्की बनवली तर खूपच मस्त आहे. तुम्हाला डाएट जरी करत असाल तर काही हरकत नाही. एकदम हाय प्रोटीन युक्त आहे सर्व. आपण स्प्राउट टाकलेले ते हरभरे, छोले, मूग. तर अशाच पद्धतीने राहिलेले पण भाजून घ्यायचे आपल्याला. मस्त अशी कुरकुरीत आपली टिक्की तयार आहे. तर मस्त अशी टिक्की तयार आहे आपली. तुम्ही जर डाएट प्लॅन करत असाल तर अशा पद्धतीने, तुम्हाला जर कडधान्य तसेच खाण्याचा कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने बनवून जे डाएट करतात त्यांना द्या, किंवा तुम्ही करत असाल तर तुम्ही खा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ही कडधान्याची टिक्की तयार आहे. खूप मस्त झालेली. लाजवाब. तर खूप छान चव लागते आणि सर्व कडधान्यामध्ये प्रोटीन असतात. तर आपण प्रोटीनने भरपूर अशी केलेली आहे. जर तुम्ही डाएट प्लॅन करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. कशी टेस्ट लागते ते माझ्याशी शेअर करा. आणि तुम्हाला जर अजून काही कल्पना असतील तर नक्की सुचवा. वेट लॉससाठी किंवा डाएटसाठी तुम्हाला माझ्याकडून अजून काही रेसिपी हव्या असतील ते सुद्धा शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.